गणपती बाप्पा मोरया. बस चलो. तर नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती. सो आज आपण खूप दिवसानंतर चाललो आहोत राईडला. सोबत आहे अक्षय आणि राईडचं निमित्त आहे आपल्या मित्राची नवीन बाईक. तुम्ही यापूर्वी बघितली असेल आता स्टार्टिंगला की गाडी कोणती आहे ते, तर ती गाडी पण तुम्हाला दाखवतो. आता ह्या ट्रकच्या पुढे तो गेला आहे. सो आजचं राईडचं डेस्टिनेशन जे आहे, आता नवीन गाडी घेतली म्हणजे 2च दिवस झाले आहेत. सो नवीन गाडी घेतली आणि बाप्पाचं दर्शन घेतलं नाही, हा नियम तर मी मोडत नाही. त्याच्यामुळे त्यालाही म्हटलं चल पहिलं बाप्पाचं दर्शन करूया, त्यानंतर बाकीच्या राईड्स. सो आम्ही आता निघालो आहोत पाली आणि महड या गणपतीचं दर्शन घ्यायला. सो मी हा प्युअर मोटो ब्लॉग ठेवणार आहे. पाली महड मी तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे, त्यामुळे मी तिकडचं काही डेस्टिनेशन दाखवणार नाही आहे. जस्ट एक प्युअर मोटो ब्लॉग. यामध्येच आजचं जो पूर्ण व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे. आता आपण आहोत मुलुंडच्या इथे आणि हे बघा, हे रिक्षावाले सकाळ दुपार संध्याकाळ आडवे तिडवे गाड्या चालवत असतात. शिस्त तर अजिबात नाही आहे आणि अजून पुरतं उजाडलं नाही आहे. धुकं पण बघा, तुम्हाला जर कॅमेरा जस्टिस करत असेल तर दिसेल. सो मी तुम्हाला थोडंसं उजाडलं ना की भेटतो, कारण की आज आम्ही दोघंच जण आहे राईडला आणि आमचा एक मित्र आहे तो माझ्यासोबत पिलियन म्हणून आहे, चिन्मय. सो मी उजाडल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्टली. सो पोचलो आहे आता ऐरोलीला आणि निघायचा प्लॅन होता 6:30चा, बट ॲज युज्युअल कोणतरी एक लेट येतो आणि आपल्याला लेट होतो. सो 6:55ला निघालो आहे आणि आता 7:10 झाले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 25 मिनिट्स लेट आमचा जो डिसाइडेड टाईम होता त्याच्यापेक्षा. बट कोई नाही, राईडचा प्लॅन असाच असतो, तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही राईड करत असाल तर एक जण जरी लेट आलं तरी आपल्याला किती लेट होतं ते. सो आता ऐरोलीवरनं आपण जाणार आहोत. पहिलं आपण पालीच्या गणपतीला जाणार आहे, ज्यासाठी आपण जाणार आहोत वाया आपला बॉम्बे गोवा रोड. हार्ले आपल्या इंटरकॉमवरती अक्षय कनेक्टेड आहे आपल्याला, त्यामुळे थोड्या गप्पा मारत मारत जाणार आहे आम्ही आज. अरे 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 चाचा जाऊ दे, काय घुसलो, त्याने स्लो केली ना. काय मला कळलं नाही यांच्या नक्की बाईकचा लाईनअप काय आहे. म्हणजे हा इलेक्ट्रिक नाही ना सगळ्या गाड्या आहेत. काय बोलतोय चिन्मय? हा बा इलेक्ट्रिक गाडी आहे का विचारतोय. इलेक्ट्रिक गाडी एवढा आवाज करणार चिन्मय? नाही रे दादा, नाही नाही, असं नाही करत, एवढं वाईट गोष्ट नाही करत. आणि धुकं बघा किती आहे ते. मॉर्निंगचे 7 वाजून गेले तरी अजून एवढं धुकं आहे. ॲक्च्युली धुकं नाही आहे, हा फॉग आहे ज्याच्यामध्ये धुकं आणि आपला जो धूर असतो त्याचा मिक्सचर, त्याच्यामुळे हे एवढं फॉगी झालं आहे. कारण की या वातावरणामध्ये ना थंडावा नाही आहे आणि धुकं असेल नुसतं तर तुम्हाला पाणी जाणवतं, म्हणजे एक पाण्याचे थेंब तुमच्या हेल्मेटवर किंवा तसे जमा होते तसं जाणवतं, जे तुम्हाला मोस्टली डोंगराळ भागात दिसतं. पण इथे ते तसलं काहीच दिसत नाही आहे. काय माहिती काय हे नेरूच्या इथे एवढं ट्रॅफिक लागलं आहे, जिथे जंक्शन आहे. बेलापूर आहे की नेरूळ आहे? बेलापूर ना, बेलापूरच्या इथे. ओके, बेलापूर जंक्शनच्या इथे ट्रॅफिक लागलं आहे. स्टेशनला जाणार जो ब्रिज आहे, ब्रिजच्या खालून गेलं की स्टेशन लागतं.
लॉरीवाले काय म्हणून लेफ्टला दाबून चालवतात मला ते कळत नाही. सो मित्रांनो, आत्ता आपण घेतला आहे JNPT वाला टर्न. म्हणजे पहिले विचार केले पनवेलमधून, पण ट्रॅफिक आत्तापर्यंत एवढं लागलं ना, म्हणजे आता 7:58 झालेत आम्हाला पनवेलच्या जवळ कळंबोलीला पोचायला. पनवेल अजून पुढे आहे. सो पनवेल बायपास JNPTचा रोड आम्ही घेणार आहे. तिकडनं एक रोड जो ब्रिजवरनं जातो तो जातो आपल्या पुणे हायवेला, ओल्ड पुणे हायवे, आणि दुसरा जो ब्रिजच्या खालून जातो तो जातो आपल्या बॉम्बेगाव हायवेला. तर आपण जातो आहे बॉम्बेगाव हायवेला पळसपा फाट्यावरून. तर मी तुम्हाला आता पळसपा फाट्यावरच भेटतो डायरेक्ट. सो मित्रांनो, आता हा JNPT रोड आपण होतो, जो पाठीमागून आला तो JNPTवरून आलेला रोड आहे. सरळ जातो ओल्ड बॉम्बे पुणे हायवेला, आणि आपल्याला इकडनं आता लेफ्ट घ्यायचं आहे खालून. हा रस्ता आपल्याला घेऊन जाईल ओल्ड बॉम्बेगाव हायवेला. शिट, आपटलो परत. हा ना, मोठे ज्या मोठे खड्डे आहेत वेंचून. सो आता आपण पळसप्यावरनं टर्न घेतला राईटचा आणि आपल्या बॉम्बेगाव हायवेला लागलो आहे. आज आपण मॅप नाही लावलाय, पण माझ्या मते एक तरी 100 किलोमीटर अजून असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. एक्झॅक्टली मला पण माहीत नाही, कारण की पेनच्या पुढे आहे. पेन इथनं जवळपास 30-40 किलोमीटर आहे अंदाजे, आणि त्याच्या पुढे मग आपल्याला जायचं आहे पाली फाट्याला, आणि पाली फाट्यापासून आतमध्ये 7-8 किलोमीटर पालीचा गणपती आहे. सो आज आपल्याला हे पण कळेल की पालीपर्यंत हा हायवे कसा आहे. पण तत्पूर्वी आता अक्षय जेवायला नाश्ता करायला थांबायचं का? हां, मग आता इथे कुठेतरी ह्याच हायवेला आता आपण थांबूया, कारण की ऑलमोस्ट 53 किलोमीटर चालवली आत्तापर्यंत गाडी घरापासून. मध्ये डायव्हर्जन घ्यावं लागलं. आम्ही पाम बीचने निघत होतो, पण आम्हाला परत ओल्ड हायवेला पाठवलं, कारण की तिकडे मॅरेथॉन चालू होती. त्याच्यामुळे आता डिस्टन्स जास्त वाढलं. म्हणजे ऑलमोस्ट इथपर्यंत यायला एक 45 किलोमीटरच होतात. एक 4-5 किलोमीटर वाढल्यासारखे वाटतात मला. आणि हायवे बघा, आपला हा हायवेचं पूर्ण काम झालेलं आहे. ॲटलिस्ट पेनपर्यंत मी असं ऐकलं की पूर्ण हायवे सिमेंट कॉन्क्रीटचं झालेलं आहे. फक्त मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर टाकलेत जिथे रोड कट आहे तिकडे. कशाला टाकलेत एवढे स्पीड ब्रेकर एवढ्या लोकांनी? एक चांगलं केलं, यांनी ना ब्रिज सगळे 6 लेनचेच बनवून ठेवले आहेत. म्हणजे जेणेकरून जर यांना हे वाढवायची असेल, लेन्स वाढवायचे असतील तर इझिली वाढवू शकतात. अरे भरपूर आहेत माकडं. भाई लोक काय बघताय, सगळे काय खाताय? माकडांना रस्ता क्रॉस करण्यासाठी बांधलंय आणि माकडं रस्त्यावर बसली आहेत. त्यांना शिकवणार कोण की आपल्याला इकडनं क्रॉस करायचं असतं? यांना वाटतं की यांनी ब्रिज बांधला म्हणजे माकडं त्याच्यावरनं जाणार. इकडे माणसं शिकत नाहीत रस्ता क्रॉस करायला, माकडं कसे शिकणार? असं सकाळची मस्त आहे की ह्याची गाणी ऐकत चालवायची. ते काय ते पहाटेची भक्तिगीतं ते नाही. तू मेला मराठीचं, पंजाबी ऐकत असेल. आता ऐकायची आहेत का गाणी? आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, तोडी सोन्याचा पिंजरा. भाई बघितलं गाणं, आवाज ऐक भाई. इंडियन आयडलला जाणार होतो, पण नंतर मला वेळ नाही भेटला. नाही तर नेक्स्ट अभिजित सावंतच्या बदली प्रसाद सावंत होणार होता. हे बाई इथे दिसतंय श्री हॉटेल श्री साई आमंत्रण. हा, थांबायचं इथे की पुढे यायचंय? तुला कुठे लावे? हे इकडे. गर्दी आहे रे इथे.
हॉटेल साई आमंत्रण. थकलंय. तू काय ऑर्डर बिर्डर काही केली नाही का? चिन्मयने मागवलेत पोहे, मी 2 वडे आणि पोहा मागवलेले. चांगलेच पोहे. चिन्मय कंटाळा आला, झोप आली. हा नाही ना. लाजतो हा लाजतो माणूस. कुठं ते ह्याच्यावरनं बनवून आणली का कॉफी? मोका पावडर. खा पोहे खा. दोघं एकदम असे हे गेलं की एकदम स्टेबल का होता. कॅमेरा शाय तो या आजची तर मजा येते. ह्याचा व्हिडिओ मी टाकलाय का रे इंस्टावर? नाही तर मलाच टाकावं लागेल. आता याचा एक व्हिडिओ बनवला आम्ही गाडी डिलिव्हरी घेताना. हा तो माणूस आहे ज्यांनी नवीन गाडी घेतली पण एवढा लाजतोय. अरे लाल झालं. मग इथपर्यंतची राईड कशी? आता किती वाजलेत? 8:30 वाजले. म्हणजे 10-15 मिनटं झाली आपल्या इथेवर. सो राईड कशी वाटते? हा अजून एक हो वडा क्लायमेट थंड आहे. अजूनपर्यंत ऊन नाही आहे बाहेर अजिबात. बाहेर बघू शकता ऊन नाही आहे जरा पण. आणि आता पोहे खातो, वडावसा खातो आणि भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण नाश्ता केला, पेन क्रॉस केलं आणि त्यानंतर एका ठिकाणी नाश्त्याला थांबलेलो. सो नाश्ता करून आम्ही निघालो आहे. इकडनं ऑलमोस्ट 35 किलोमीटर आहे पाली. त्यातले आय थिंक 20-25 किलोमीटर आम्हाला हायवेने जायचं आहे आणि त्यानंतर मग एक पाली फाट्यावरनं आतमध्ये गेल्यावर एक 8-10 किलोमीटर असा काहीसा रूट आहे. अँड आता ऊन यायला लागलं आहे. मगासपर्यंत म्हणजे आम्ही नाश्त्याला पोचेपर्यंत ऊन अजिबात नव्हतं. आता सूर्य बऱ्यापैकी वर आलं आहे तुम्ही बघू शकता आणि ऊन पण लागायला लागलं आहे. म्हणजे असं भाजत नाही आहे पण डोळ्यांवरती असं उन्हाचे प्रखर किरण जाणवत आहेत. सो आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो पाली फाट्याच्या इथे गेल्यावर. तर एक अपडेट मित्रांनो, जस्ट आपण नागोठणे क्रॉस केलं आहे आणि जवळपास वडखळ क्रॉस केल्यानंतर नागोठण्यापर्यंत मध्ये रस्ता खूपच खराब होता. सिंगल लेन हायवे होता. त्यात रस्त्याला खड्डे पण बऱ्याच ठिकाणी पडलेले आहेत. आता पुन्हा हा 4 लेनचा हायवे सुरू झाला आहे नागोठणे क्रॉस केल्यानंतर. हा आहे पाली फाटा. सरळ जो जातो तो बॉम्बे गोवाला जातो रस्ता आणि आपण आता जाणार आहोत पालीला. अरे अक्षय, तुझा मित्र तू आतमध्ये व्हायलाच तर बघत होता थांबून. नाही तो थांबलेला, थांबून बघत होता. आतमध्ये तू व्हायलास ना, तो आतमध्ये बघत होता. चल काय झालं? थांबला कशाला? चल. थांबून बघत होता तो. हां तो आतमध्ये गेला तो असेल कदाचित. विचारावं लागेल कोणा तरी. हा देव बल्लाळेश्वर देवस्थान बोर्ड लिहिला आहे. हाच राईटचाच. हां तर मित्रांनो आता पालीच्या गणपतीचं दर्शन घेतलं अँड निघालो आहे आपण टुवर्ड्स महडला. इथे उजव्या बाजूला आहे पालीच्या बल्लाळेश्वराचं मंदिर. दर्शन तसं लगेच झालं. आम्हाला एक आतमध्ये गेल्या दर्शन मिळालं. गर्दी नाही आहे अजिबात, संडे असून सुद्धा. सो मी हा व्लॉगमध्ये तुम्हाला काही दाखवलं नाही मंदिर वगैरे, बिकॉज मंदिराचा व्लॉग मी ऑलरेडी बराच वेळा बनवला आहे. मी तुम्हाला आपली जी अष्टविनायकची सिरीज होती ज्या पार्टमध्ये मी बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं, तर तो व्हिडिओ मी इथे आय बटनमध्ये देतो आहे. सो तिथे क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पूर्ण सिरीज रॅदर तुम्ही पाहू शकता. पूर्ण अष्टविनायक मी त्यामध्ये कवर केलं आहे.
सो आता इकडनं पटापट बाहेर जाऊया आणि महडच्या गणपतीला जाऊया, वरदविनायकाचं दर्शन घेऊया आणि तिथून आपली जर्नी टुवर्ड्स होम चालू होईल. भेटली का टोपी? आपण जात होतो आणि चिन्मयची टोपी उडाली. चिन्मय आता बसला आहे अक्षय बरोबर पिलियन म्हणून, त्यासाठी आम्ही अशा मध्येच थांबलो. खेड्याचा बाजारच. हा मला पण ओरडलं ते, मला नंतर बघितलं अरे याची टोपी उडाली. कारण की मी बोललो ना मुंगूस बघ, आणि तेवढं याची टोपी पण उडाली. सेम टायमिंगला झालं. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं तसं घाट लागलेला आहे आपल्याला. आणि हा रस्ता बघा, दोन्ही साईडला अशी गर्द अशी झाडी आहे आणि त्याच्यामधून जाणारा हा सिंगल लेन हायवे. आणि आत्तापर्यंत रस्ता एकदम चांगला होता, म्हणजे ऑलमोस्ट पूर्णच्या पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे. आणि इथे फक्त आता ह्या घाटामध्ये हा डांबरी रस्ता आहे. मे बी इथे वर्थ नसेल किंवा बनवणं थोडंसं कठीण असेल, त्यामुळे इथे डांबरी रस्ता, पण पूर्णपणे मेंटेन आहेत, खड्डे वगैरे नाही आहेत. पण तुम्ही आरामात तुमचा स्पीड जो आहे तो मेंटेन करू शकता. तर मित्रांनो, आता आपण महडच्या गणपतीचा टर्न घेतला आहे. मेन हायवेपासून हा ऑलमोस्ट 1 किलोमीटरवरतीच आहे. तर आता इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेणार, वरदविनायकाचा आशीर्वाद घ्यायचा आहे अँड देन रिटर्न टू होम. गणपती संस्थान महाडतर्फे आपले हार्दिक स्वागत. इथे गर्दी आहे वाटतं आज. एस टीच्या बसेस बऱ्याच लागलेल्या दिसत आहेत. सो पोचतोय आपण वडच्या गणपतीजवळ. तर मित्रांनो, आता आपण इकडनं निघतोय. महडच्या गणपतीचं दर्शन घेतलं, बाहेरूनच घेतलं कारण की खूप जास्त गर्दी आहे. 2-3 तास लागले असते लाईनमध्ये, एवढी जास्त गर्दी आहे आज. सो आता आम्ही गाडी स्विच केली आहे. अक्षय आता आपली विश्राम चालवणार आहे आणि त्याची नवी कोरी ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 मी आता घेतोय चालवायला. So let's go. कोण रे? अरे हे व्लॉग चालू आहे, तुम्ही लोक असे बोलत राहता मध्ये. डिस्कनेक्ट करायला पाहिजे होतं तुम्हाला. कुठे लावतो गाडी? इथे जाऊया ना. तो त्या साईडला गेला दिसतोय, माझ्याच काढतोय. अच्छा उतरू. सो आता इथे रावजी चहा म्हणून आहे, तिथे आम्ही मोस्टली बऱ्याच वेळेला इथे चहा पिण्यासाठी जमतो. तिथे चहा नाश्ता करून मग पुढे मुंबईला जाऊनच आपण जेवण करू ना. जेवणासाठी मुंबईलाच जाऊ ना. जेवणासाठी मुंबईलाच जाऊया ना. सो मुंबईकडेच जाऊन आम्ही जेवू. तर आता मी तुम्हाला इकडचा चहा नाश्ता झाला की तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता इथे
चहा पिला आणि आम्ही आता निघतोय पुढच्या जर्नीला. पुन्हा एकदा गाडी स्विच केली आहे. अक्षयची गाडी अक्षयला दिली आहे. आपण आपल्या विश्रामवरती परत आलो आहे आणि गाडीवर खूप जास्त धूळ बसली आहे. सो आता इथनं डायरेक्टली आपल्या घरी जाऊन थांबणार. सो निघूया आता इकडनं. गॅपमधनं बाहेर काढायचं, इकडनं गाड्या बिड्या येत असतील. हां खतरनाक वाला सीन आहे हा. तर मित्रांनो आत्तापर्यंत आपले झाले आहेत 185 किलोमीटर्स कंप्लीट. इकडनं अजून एक 50-60 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे आपल्या घरापर्यंत. पण आता हा रस्ता परत काय दाखवत नाही बसत मी तुम्हाला. या व्हिडिओला मी इथेच सांगतो. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.